एकला चलो रेच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आहोत पुण्याच्या सर्पोद्यानामध्ये. सर्पोद्यान आणि पुण्याचं जे प्राण्यांचं अनाथालय आहे, ही संकल्पना 33 वर्षापूर्वी पुण्यामध्ये नीलिम कुमार खैरे यांच्या एका जागतिक विक्रमातून आकारास आली. त्यांनी 72 तास 72 विषारी सापांच्या सहवासात राहून लोकांमधलं सर्पांविषयीचं अज्ञान दूर करण्यासाठी एक जागतिक विक्रम केला होता आणि त्यामधून सर्पोद्यान आणि प्राण्यांचं अनाथालय ही संकल्पना पुण्यामध्ये आकारास आली. आज 3 दशकाहून अधिक काळापासून हे प्राण्यांसाठी निर्माण केलेलं अनाथालय आणि सर्पोद्यान वेगळ्या प्रकारे फुलतंय. दररोज 20,000हून अधिक पुणेकर या उपक्रमामध्ये सहभागी होतात. नीलिम कुमार खैरे प्राण्यांबद्दल वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करतात. एकला चलो रे या कार्यक्रमामध्ये त्यांचा एकट्याने सुरू केलेला हा आगळा वेगळा प्रवास जाणून घेऊया. खैरे साहेब, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळी वाट चोखाळली आणि त्यातून पुण्यामध्ये हा एक अत्यंत अनोखा उपक्रम साकारलेला आहे. मला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे की 72 तास 72 विषारी सापांच्या सहवासात ही कल्पना तुम्हाला कशी स्फुरली? कसं आहे माहिती आहे का महेश, जोपर्यंत म्हणजे त्या विक्रमाच्या आधी ज्या वेळेला मी नागरिकांच्या समोर जायचो आणि त्यांना सांगायचो की बाबा रे तुम्ही साप मारू नका, सापाला त्रास देऊ नका, सापाला जर त्रास नाही दिला तर साप सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाही. बरोबर. आणि लोक मला म्हणायला लागले नाही तुम्ही ते सिद्ध करून दाखवा. म्हणून त्यासाठी तो विक्रम मी केला होता. 72 विषारी सापांचं जर विष काढलं असतं तर 876 लोक मेले असते. इतके ते विषारी होते. आणि त्या सापांनी 876 वेळा जो माणूस मरू शकतो त्या माणसाला जीवदान दिलं. एक काचग्रह होतं 8 फूट बाय 8 फूटचं काचग्रह. मला आठवतं म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या तुमचे फोटो आलेले होते आणि त्या 8 फूट बाय 8 फूटच्या काचग्रहामध्ये 72 विषारी साप होते आणि एक माणूस होता. ज्या वेळेला 72 तास संपत आले आणि पुण्याचे पोलीस कमिशनर आले, ते कारण त्याला सील वगैरे लावलेलं होतं आणि सील तोडलं, त्यांनी कुलूप वगैरे उघडलं आणि मला सांगितलं निलिम कुमार आता 72 तास झाले, आपण बाहेर या म्हणून. त्यावेळेला भरून आलं. ह्यांनी मला 72 तास जिवंत ठेवलं. म्हटलं ह्या 72 सापांच्या ऐवजी जर 72 माणसं असतं तर आपण इथं जिवंत राहू शकलो. खरी गोष्ट आहे. त्यावेळेला महेश मी त्या सापांना एक वचन दिलं. ते वचन असं होतं की ज्या वेळेला ह्या काचग्रहाच्या आतमध्ये मी पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेला मी माणसाचा प्रतिनिधी म्हणून आतमध्ये आलो होतो. पण आता तेच पाऊल ज्या वेळेला ह्या दाराच्या बाहेर जाणार आहे त्यावेळेला मी तुमचा प्रतिनिधी, सापांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक माणसाच्या समोर उभा राहणार हे वचन दिलं. आणि त्या वचनेतूनच मग संकल्पना आणली, नाही आता लोकांना सापाविषयी जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती सांगायची आपल्याला, म्हणून सर्प उद्यानाची उभारणी. खरी साहेब, आपल्या एकूणच भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय पुराणांमध्ये सर्पसत्राची उदाहरणं आपल्याला महाभारतामध्ये वारंवार पाहायला मिळतात की जन्मेजयाने सर्पसत्र केलं होतं. अर्जुनाने सुद्धा खांडवन जाळून टाकलेलं होतं, त्याचाही हेतू तोच होता. इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा वगैरे वगैरे पद्धतीच्या गोष्टी आपल्याकडे सातत्याने बोलल्या जातात. किंवा परंपरेतल्या ज्या भोळस श्रद्धा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या सगळ्या सापांच्या विषयीच्या अज्ञानाला कारणीभूत आहे. ज्यांनी हे अशा प्रकारचे सर्पयज्ञ केलेले आपल्या पूर्वजांनी, बरोबर, त्यांचे वंशज सांगून आपणही ते सत्र चालू ठेवावं का? नाही. माझं उत्तर आहे त्याला पूर्ण विराम द्यायला. आजही म्हणजे उंदरांच्या माध्यमातून जेवढी नासाडी होते अन्नाची, तर ती फक्त सापच रोखू शकतो. कृषीप्रधान देशामध्ये आज 25% अन्नधान्य कशामुळे नाश पावलं जातं? तर उंदीर आणि घुशींच्यामुळे नाश. 25% म्हणजे महेश, एक चपातीतला एक चतकोर भाग आपण उंदरांच्यासाठी ठेवला. तो जर वाचवला तर आपली गरिबी नाहीशी नाही होणार का? बरोबर. जेव्हा सर्प उद्यानाची संकल्पना मनामध्ये आली, तुम्ही म्हणालात की सापांना तुम्ही वचन दिलेलं होतं. 30-35 वर्षापूर्वीचा तो काळ आहे. घरापासून तर तुम्हाला विरोध होताच आरंभापासून. तुमचा हा एकला चलो रेचा जो प्रवास होता, त्या प्रवासामध्ये सौंनी कशी साथ दिली? आता सौंनी तर चांगलीच साथ दिलेली आहे. म्हणजे मी तर उलट असं म्हणेल की जर पद्मश्री द्यायचंच असेल मला तर ते तिला द्यायला पाहिजे.
बरं का तिचा सहभाग खूप मोठा आहे. हम्म. आणि ज्यावेळेला ह्या क्षेत्रात पडलो महेश मी, सगळ्यांना समजायला लागलं की हा साप पकडायला लागलेला आहे, सापाविषयी अभ्यास करायला लागलेला आहे. हम्म. माझ्या घरच्यांना समजलं, माझ्या वडिलांना समजलं. वडील त्यावेळेला डेप्युटी कलेक्टर होते पुण्याला. हम्म. शिस्त कडक, खूप कडक शिस्तीचे होते. हम्म. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की नाही, साप बीप पकडायचा आपल्या ह्याच्यात बसत नाहीये, तर तू एक काम कर, तुझ्या पुढं 2 पर्याय देतो, एक तर साप तरी सोड, नाही तर घर तरी सोड. मग तुम्ही घर सोडलं? मी दुसरा पर्याय जास्त निवडला, जास्त चांगला वाटला मला तो. त्यानंतर घर सोडलं मी. ते जवळपास 2-1 वर्ष कोणीही नव्हतं मला जवळपास, फक्त साप होते. तर सापांनी मला जिवंत ठेवलं, सापांनी जवळीक आणली. तर का वेळ अगदी आठवण आली कोणाची मला घरच्यांची, तर मी सापांकडे बघत होतो. आणि त्यानंतरच्या काळातली वाटचाल कशी होती? अतिशय खरतर होती, कारण 2-3 गोष्टी होत्या. एक तर त्या काळात पैसे नव्हते माझ्याकडे, त्यामुळे जे काय थोडंफार कष्ट करायचो आम्ही आणि त्याच्यातून एक दिवस चालवायचो की चला आजचा दिवस भागला माझा. सगळ्यात मोठी अडचण काय आली असेल मला तर इंग्रजी. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि जे काही लिटरेचर उपलब्ध होतं त्या काळामध्ये ते ते सगळं फक्त इंग्रजीमध्ये होतं, फक्त इंग्रजीमध्ये होतं. त्याच्यामुळे मला इतक्या अडचणी आलेल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी आता हर्पतॉलॉजी हा जर शब्द आला की अरे काय असेल बाबा हर्पतॉलॉजी, डिक्शनरी बघा आणि डिक्शनरी म्हणजे त्यावेळेला त्यातल्या त्यात इंग्रजीचा थोडंसं नॉलेज असलेला माझा एक पारसी मित्र होता. मी त्याला विचारत होतो, अरे बाबा रे ह्याचा अर्थ काय? तो बोलला, अरे नाही नाही हे इंग्लिश नाही आहे, हे दुसरा लँग्वेज में रहेगा. असं करून मग शेवटी वेगळ्या वेगळ्या डिक्शनरीज घेतल्या, त्याच्याकडनं तो अभ्यासाला सुरुवात केली. आणि प्रत्येक शब्द म्हणजे कडं मी शिकलोय की बाबा किंग कोब्राला ओफिया फेगस हांना का म्हटलेलं आहे, का त्या शास्त्रीय नाव इतकं महत्वाचं आहे की त्या शास्त्रीय नावामध्ये सगळं काही आलेलं असतं, माहितीये का? तुमच्याकडे किती 13 फुटाचा किंग कोब्रा आहे ना? 13 फुटाचा किंग कोब्रा आहे. एक जोडी आहे माझ्याकडे, एक नर आणि मादी आहे. मादी मोठी आहे 13 फुटाची आणि नर 11.5 फुटाचा आहे. तर आता आम्ही नुसतंच लोकांना साप दाखवतो तसं नाही, आमच्याकडे इथं ब्रीडिंग सेंटर पण आहे सापांचं. सापच असं नाही पण सगळे सरपटणाऱ्या प्राण्यांचं ब्रीडिंग करतो आम्ही. आमच्याकडे त्यासाठी वेगवेगळे इन्क्युबेटर्स तयार केलेले आहेत आणि सगळी ही जी काय पिल्लं तयार होतात, ही पिल्लं थोडीशी मोठी झाली की ही परत निसर्गात आम्ही मुक्त करत असतो. बाळाचं कौतुक चाललेलं होतं आणि बाळ माझ्या मांडीवर आलं आणि मी घेतल्यानंतर त्या नातेवाईकाची जी आजी होती ती आजी बाहेर आली आणि ती बोलली, अरे बाळ ह्याच्याकडे का दिलं? म्हणजे हा अपंग आहे. आता तिच्या मनामध्ये असं का विचार यावेत मला समजलं नाही. मला खूप वाईट वाटलं त्यावेळेला. प्राण्यांसाठीचं जे अनाथालय आहे, मला वाटतं ही संकल्पना पुणे किंवा मुंबई या परिसरात खूप नवीन होती ज्यावेळेस तुम्ही हे सुरू केलं त्या काळामध्ये. तर मग ते अनुभव कसे होते? म्हणजे बेसिकली मी स्वतः अपंग असल्यामुळे हा तुमचा हात सर्पदंशाच्या ह्याच्यानेच गेलेला. त्यावेळेस तुमच्या हाताला सर्पदंश झाला होता मला आठवतं. सांगाल तुम्ही तो अनुभव? ह्याच्यातनं जर लोकांना जर काही गाईडलाईन मिळत असतील तर मला अवश्य तो शेअर करायला आवडेल तो अनुभव. कसं असतं महेश माहिती आहे का की ज्या वेळेला तुम्ही साप संग्रही ठेवता बरोबर, त्यावेळेला कित्येक वेळा साप खात नाहीत तुमच्याकडे आल्यावर. बरोबर आहे, कारण तो निसर्गातला हा म्हणजे त्याला तेच लक्षात येतं की आपण आता निसर्गात नाही आहोत, आपण बंदिस्त आहोत. अशा वेळेला ज्या वेळेला साप खात नाही त्यावेळेला तुम्ही काय करता, काही वेळ वाट बघता की एक 10 दिवस वाट बघितली, 15 दिवस वाट बघितली आणि मग 1 महिन्यानंतर त्या सापाने जर खाल्लं नसेल तर तुम्हाला फोर्स फीडिंग करावं लागतं. म्हणजे लहान मुलाला जसा घास भरवतात ना तसा घास भरवावा लागतो. म्हणजे एखादा उंदीर घ्यावा लागतो आणि तो उंदीर थोडा अर्धमेला करायचा आणि तो थोडासा अंड्याच्या बलकामध्ये त्याला लपेटून घ्यायचं आणि असं भरवावं लागतं. तर एक दिवशी असंच माझ्याकडे एक अशा घोणस जातीचे 2 सापांनी खाल्लेलं नव्हतं म्हणून मी एकाला भरवलं. मी भरवलं, खाली असं बसलेलं होतं आणि भरवलेला साप मी सोडून दिला आणि दुसऱ्या सापाला घेतलं आणि त्याला भरवत असताना हा पहिला साप सारखा माझ्याकडे यायला लागला. त्याला भूक लागली असावी, अधिक त्याला खायचं असं काही समजलं नाही. मग बऱ्याच वेळेला तो काय करायला लागला माहिती का, असा माझ्याकडे बघत होता, जीभ सारखी काढत होता. तर मला काय समजत नव्हतं की हा असा, ह्याला 2 उंदीर ह्याने खाल्लेले असतानाही हा असा का मागतोय म्हणून. शेवटी मी हा दुसरा साप ज्याला एकच उंदीर भरवला होता तो साप माझ्या डाव्या हातात होता,
मी त्याला तो डाव्या हाताने त्याला खाली ठेवायला गेलो, तेवढ्यात ह्या सापाने माझ्या त्या हातावर अटॅक केला. आणि मी नेहमी पूर्वीपासून फुल स्लीवचे शर्ट वापरतो. बरोबर. त्यामुळे काय झालं की आता समजा हा माझा हात आहे, तर त्याचे दात हे माझ्या शर्टमध्ये अडकले. ओके. दात अडकल्यानंतर त्याला काढता नाही आले, तो खूप स्ट्रगल करत राहिला. पण त्याच्यामध्ये माझा हात मिळाल्यानंतर तो चावला तरी दात अडकून राहिले. परत तो स्ट्रगल करत राहिला, परत चावला. असं 2-3 वेळा रिपीट केल्यानंतर मी त्याला अलगद, मी जर त्याला हिसडा मारून काढले असतं तर त्याचे दात तुटले असते. त्याला बाजूला ठेवलं, बाहेर मी केजच्या बाहेर आलो. केजच्या बाहेर आल्यानंतर मी ताबडतोब माझ्या मिसेस बरोबर, त्यावेळेला आमचं लग्न झालेलं नव्हतं, साखरपुडा झालेला होता, ती पण होती बरोबर. मग तिने रिक्षा मागवली, मी रिक्षामध्ये बसलो आणि दुर्दैवाची अशी लाईन लागते ना, तसं झालं. 1 किलोमीटर गेल्यानंतर ती रिक्षा बंद पडली. अरे. मग दुसरी रिक्षा मिळेपर्यंत आम्हाला 10 मिनटं थांबवायला लागलं. ती दुसरी रिक्षा घेतली, आम्ही हॉस्पिटलच्या 1 किलोमीटर अलीकडं ती रिक्षा बंद पडली. अरे. त्याच्यामध्ये परत 10 मिनटं गेली. तिसरी रिक्षा घेतली, आम्ही दवाखान्यामध्ये पोचलो, ससून हॉस्पिटलमध्ये पोचलो. आणि ससून हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर थोडीशी डॉक्टरची चूक झाली त्याच्यामध्ये. घोणस आणि फुरसं हे 2 जे विषारी साप आहेत, हे साप जर चावले तर आम्ही आवळपट्टी बांधत नाही. ओके. आणि त्या डॉक्टरनी आवळपट्टी बांधली, म्हणजे हाताला इथे बांधतात. आवळपट्टी बांधली. आणि मग कसं असतं, कारण त्याच्या विषामध्ये रक्ताची गुठळी करणारा एक एजंट असतो. बरोबर. त्याच्यामुळे आवळपट्टी बांधल्यानंतर, इथं बांधल्यानंतर जिथं साप चावला होता तिथं क्लॉटिंग व्हायला सुरुवात झाली. क्लॉटिंग इथं सुरुवात झाल्यानंतर तुमच्या बोटाच्या टोकापासून ममिफिकेशन झालं, काळं काळं पडायला लागले हात. 1 दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. आणि मग नंतर लक्षात आलं की डॉक्टरनी ज्या वेळेला माझ्या वडिलांना बोलवून घेतलं की जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या की संपलंय म्हणून, कारण मी कोमामध्ये गेलो नंतर. मग एवढं सगळं झाल्यानंतर मला दुसऱ्या दवाखान्यात नेलं. आणि दुसऱ्या दवाखान्यात नेल्यानंतर तिथं गिलोटीन ॲम्प्युटेशन केलं. गिलोटीन म्हणजे हात ठेवायचा बरं का, आणि जिथं ती लाईन ऑफ डिमार्केशन झाली तिथून कट करून वेगळा करायचा. ॲम्प्युटेशन करून टाकलं. गँग्रीन पान वरपर्यंत पोचलेलं होतं. डॉक्टरनी सांगितलं की ॲम्प्युटेशन जरी झालेलं असलं तरी गॅरंटी नाही देता येत. फिंगर क्रॉस करून सगळे थांबलेले होते. 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी मला जाग आली नशिबाने. आणि मग सगळीकडं बघितलं, इकडं तिकडं बघितलं. माझा एक मित्र होता समोर, मी त्याला विचारलं, अरे माझा हात कुठे आहे रे? तर मग तो माझ्याशी खोटं बोलला त्यावेळेस. त्यांनी स्वतःचा हात असा माझ्या पांघरुणाखाली घातला आणि तो म्हणला, हे बघ ना तुझा हात आहे इथं. तर मी असं बघितलं, फक्त हात आहे म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे, आणि मी परत झोपी गेलो. 2 दिवसानंतर मग हळूहळू त्या सिडेशनमधनं बाहेर आलो मी. आणि नंतर लक्षात आलं की आपला हात गेला आहे, आपला हात गेला आहे. आणि त्या म्हणजे ती सगळी दुःख सगळी भरून काढत होतो, एक एक खड्डा भरून काढत असताना एक आयुष्यातला एक अतिशय वाईट अनुभव घडला की फॅमिलीमध्ये एकाला बाळ झालं म्हणून आम्ही गेलो होतो. आणि गेलो, आणखीन आम्ही बसलो सगळे, बाळाचं कौतुक चाललेलं होतं. आणि बाळ माझ्या मांडीवर आलं प्रत्येकाचे हे करत असताना. आणि मी घेतल्यानंतर त्या नातेवाईकाची जी आजी होती ती आजी बाहेर आली आणि ती बोलली, अरे बाळ ह्याच्याकडे का दिलं? म्हणजे हा अपंग आहे. आता तिच्या मनामध्ये असं का विचार यावेत मला समजलं नाही. मला खूप वाईट वाटलं त्यावेळेला. काही गुन्हा नाही केलेला, आम्ही काही मर्डर नाही केलेला कोणाचा. मग तरी मी ते बाळ परत केलं. आणि मी त्यावेळेला ठरवलं की नाही रे, आता पेटून उठलं पाहिजे. मला जर माणसाला जर माणूस असा अनुभव देत असेल तर ह्या प्राण्यांना काय देत असतील अरे. त्यातून तुमची जखमी प्राण्यांची सेवा करण्याची त्याच्यातून सुरुवात झाली की नाही, आता ह्या जखमी प्राण्यांना आता आपण वाली व्हायचं. आणि मग त्याच्यातून अनाथ आश्रमाची उभारणी झाली. पक्ष्यांची बोली किंवा प्राण्यांची भाषा या सगळ्या वेगळ्या असतात, त्यांचं वर्तन वेगळं असतं, माणसाचं वागणं वेगळं असतं. तुम्ही जास्तीत जास्त प्राण्यांच्या सहवासात आलात, तुमचा काय अनुभव आहे प्राण्यांबद्दलचा, पक्ष्यांबद्दलचा? प्राण्यांना भाषा ही समजत नसते. बरोबर. हे जे चाललेलं आहे ना, तर ही भाषा नाही आहे त्यांची.
ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस येतो त्यावेळेला मी त्यांना म्हणतो ये, चल ये इकडं. कन्नडी माणूस असेल तर कानडी माणूस त्याला कानडी भाषेतनं बा बा म्हणेल. इंग्रजी माणूस आला तर त्याला कम कम म्हणेल. ही भाषा आपल्या झालेल्या आहेत. बरोबर. आलं ना लक्षात? त्यांना जी भाषा समजते ही प्रेमाची भाषा समजते. बरोबर. ज्या वेळेला मी शब्द वापरतो ये, चल ये 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 म्हटल्यानंतर तो जवळ येतो प्राणी. पण ज्या वेळेला त्या प्राण्याला मी बोलतो चल ये, शब्द तोच आहे. म्हणजे भाषेची फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर हा लहान बाळ सुद्धा आपल्या जवळ येणार नाही. बरोबर. तर ह्या प्राणी कसे येतील जवळ? प्रेम भावना पाहिजे हा, त्याच्यात. यांना घाबरवलं नाही पाहिजे. त्यांना पहिल्यांदा बघितल्यानंतर वाटलं पाहिजे अरे हा आपला माणूस आहे. आलं ना लक्षात? त्याच वेळेला तुम्ही त्याला ट्रीट करू शकाल, त्याच वेळेला त्याला बरं करू शकाल, त्याच वेळेला त्याला खाद्य देऊ शकाल. तुमच्याकडे तर जखमी अवस्थेतले प्राणी येतात, अनाथ असतात, अपंग असतात, लहान लहान पिल्लं येतात. जसं आपण लहान मुलाला टेबल मॅनर्स शिकवतो बरोबर. की नाही चमच्याने असं खायचं असतं बरं का, असं कप ठेवायचा, तोंड असं पुसायचं, हे जसं शिकवतं तशाच काही गोष्टी तुम्हाला प्राण्यांना शिकवाव्या लागतात. ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये जे मागितलेलं आहे, भूता परस्परे सोडून मैत्र जीवांचे, ते मैत्र जीवांचे शीर्षक घेऊन तुम्ही ते पुस्तक लिहिलेलं आहे. माणूस मोठा नसतो कधीच, हे प्राणी त्याला मोठं करतात किंवा निसर्ग मोठा करतो. निसर्ग मोठा करतो. कारण काय असतं माहिती आहे का, तुम्ही निसर्ग वाचायला शिकलं पाहिजे, निसर्ग बघायला नाही. बरं का? तुम्ही एखाद्या जंगलात गेल्यानंतर हट्ट सोडला पाहिजे, नाही मला टायगर दिसलाच पाहिजे. अरे टायगर नाही दिसला म्हणून काय झालं, जंगल आहे. अरे तू बारका किडा बघ, बरोबर, त्याच्यातही सौंदर्य आहे. त्याच्यात सौंदर्य आहे, गवतामध्ये सौंदर्य आहे. आज तुम्हाला एक महेश माहिती असेल की सगळ्यांना टायगर वाचवायचा आहे. लक्षात घ्या तुम्ही, टायगर कशासाठी वाचवायचा आहे? मी तर सगळ्यांना सांगतो की तुम्हाला जर टायगर वाचवायचं असेल तर तुम्ही त्या गवताचं एक पातं वाचवा बरं का, की ज्या पात्यावर हरण जगणार आहे आणि हरण जिवंत राहिलं तर वाघ जिवंत राहणार. अनेक अभयारण्यामध्ये लोक जातात आणि तिथे किती वाईट पद्धतीने आरडाओरडा, गोंधळ, वाहनांची वर्दळ इतक्या मोठ्या प्रमाणात असते की किती त्या प्राण्यांना त्रास होत असेल हे जाणवतं हे आपल्याला पण समजत नाही ना. जसं आपला एखादी आजी आजारी आहे किंवा ती झोपलेली असेल आणि आपल्याकडे जर मित्र आला तर आपण सांगतो आजी झोपलेली. हेच मॅनर्स, हे इटिकेट्स तुम्ही जंगलामध्ये का वापरत नाही? तो जर वाघ झोपलेला असेल तर तुम्ही एकमेकाला का सांगत नाही वाघ झोपलेला आहे, तो तुमच्याकडं बघावा यासाठी म्हणून तुम्ही आरडाओरडा करता, शिट्ट्या वाजवता, त्याला पेरू फेकून माराल, त्याला आवळे फेकून माराल. आणि तुम्ही जर त्याला अडवलं, हे अरे तू त्याला का मारतोस? नाही मी त्याला खाद्य दिलं, पेरू दिलंय त्याला खायला. ते पेरू खाद्य आहे का त्याचं? दे का त्याचं? असं काय करताय तुम्ही? तर अशा तऱ्हेने पेरू लागल्यानंतर तो एकदम वाघ एकदम चावता, तो आवाज केल्यानंतर त्याला फोटो छान मिळतो आणि मग तो फोटो काय करतो, शेअर करतो फेसबुकला, व्हॉट्सअपवर पाठवत होतो. म्हणजे मैत्र जीवाचे प्रत्यक्षात आपल्याला आचरणात आणायलाच पाहिजे. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही पर्यावरण शाळेची संकल्पना पुढे आणलेली आहे की ज्यातून एक समाजापुढे एक उत्तर जाईल. अगदी बरोबर आहे. आणि उत्तरा हे नक्षत्राचं नाव आहे, मला ठाऊक आहे, खूपच विलक्षण दिसतं त्या आकाशामध्ये. ज्या वेळेला मी जंगलात जातो आणि 4 प्लास्टिकच्या बाटल्या उचलतो, लोकांनी फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बॅग उचलतो, आणि माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला की मी आता ह्या बाटल्या आणि बॅगा तर उचललेल्या आहेत, त्याचं करायचं काय? मी कचऱ्याच्या डब्यात टाकू? नाही. आणि मग आम्ही त्याच्यावर खूप संशोधन केलं की कशा पद्धतीने मिनरल वॉटरच्या फेकून दिलेल्या बाटल्या तुम्ही जर 25 बाटल्या चांगल्या प्रकारे एकमेकाला जोडल्या तर त्या 25 बाटल्यातून तुम्हाला सोलर वॉटर हीटर करता येतं. 25 त्या बाटल्यांमध्ये? हो, मी ते सिद्ध करून दाखवलं. मला वाटतं आपण उत्तरा पर्यावरण शाळेला भेट देऊया, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याच्याविषयी पर्यावरण कसं रक्षण करायचं, काय करायचं याच्याविषयी आपल्याला जास्तीत जास्त माहिती करू शकेल. तुम्हाला जसं हे वळवू तशी ती बोट वळती, ही बोटच आहे थोडक्यात. एक माणूस ह्याच्यावर जाऊ शकतो सायकलवर. बरोबर. आणि शिवाय लाईफ जॅकेट आहे सर, हे जर लाईफ जॅकेट घातलं तर माणूस कधीही बुडणार नाही. ही आमची पर्यावरण शाळा.
उत्तरा पर्यावरण शाळा असं नाव हे काय? दिलेलं आहे. हे विद्यार्थ्यांनी हे बनवलेले आहेत. म्हणजे ज्या काही मिनरल वॉटरच्या बाटल्या वगैरे असतात ना आणि कॅरी बॅग असतात त्याच्यापासून असं विद्यार्थी चप्पल वगैरे बनवायला शिकतात. याच्यापैकी एखादी चप्पल घाला. हे ही बघा, कसली हे आहे? टायरचे आहेत. ओके हे टायरचे आहेत. आलं का लक्षात? ओके. दिसायला चांगली कम्फर्टेबल आहे परत. हा आणि तुम्ही एक बघितलं का इथं ज्या भंगार वस्तू आहेत की लोक फेकून देऊ शकतात त्यांना आम्ही काहीतरी एक वेगळं स्वरूपात आणलेलं आहे. आणि लोकांना आम्ही सांगतो की बाबा रे तुम्ही ह्या गोष्टी फेकून नका देऊ, हे कचरा करू नका, थोडक्यात कचरा करू नका. पर्यावरण शाळा म्हणजे ऍक्च्युली आमची शाळा म्हणजे नेहमीसारखी शाळा नाही आहे ही. तर दुसऱ्या शाळा आमच्याकडे येतात. बरोबर. 1 दिवसाच्या 2 दिवसाचे वर्कशॉप करतात आणि इथं 50 विद्यार्थी येतात, त्यांचे क्लास टीचर येतात आणि त्यांना आम्ही पर्यावरण विषयक ज्या काही जागृती आम्ही चालू केलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात रिसायकल कशा करायच्या गोष्टी. आता या सायकलकडे बघा तुम्ही. सायकल रिसायकल. सायकल ही रिसायकल केलेली आहे. तर ही खराब झालेली सायकल आहे. ह्याला मागच्या बाजूला टायर नाहीये आणि 2 स्पोकच्या मध्ये असे पत्रे लावलेले आहेत. पाते आहेत म्हणजे पाते आहेत थोडक्यात वल्ल्यासारखे. म्हणजे ज्यावेळेस ते फिरतं त्यावेळेला सायकलला पुढची मुवमेंट मिळते आणि ह्याच्यामुळे बॅलन्स पकडला जातो. बरोबर. आलं लक्षात? आणि तुम्हाला जसं हे वळवू तशी ती बोट वळती. ही बोटच आहे थोडक्यात. एक माणूस ह्याच्यावर जाऊ शकतो सायकलवर. बरोबर. आणि शिवाय आणि हे काय? लाईफ जॅकेट आहे सर. हे जर लाईफ जॅकेट घातलं तर माणूस कधीही बुडणार नाही. आणि ह्या सगळ्या म्हणजे या सगळ्या कचऱ्यातून तुम्ही कला निर्माण केलेली आहे. करेक्ट करेक्ट. जशी तुम्ही चप्पल घातलेली आहे. बरोबर. आणि ह्या भागामध्ये कसं झालं, ह्या टायर खूप जाळत होते. म्हणजे ब्रिक फॅक्टरीज वगैरे आहेत, त्या ब्रिक फॅक्टरीज मध्ये हे जाळत होते आणि त्याच्यामध्ये काय झालं, टायर जाळल्यामुळे पोल्युशन खूप होतं, वाढतं. बरं. हवेचं वगैरे पोल्युशन खूप होतं. त्यामुळे आम्ही लोकांना सांगितलं की बाबा रे तुम्ही टायर जाळू नका, त्याच्याऐवजी टायर शेती करा. आता हे पाहिलं का टायरचा दुसरा वापर आम्ही कसा केला. 2 टायर इथं लावलेले आहेत. एक टायर कापून मागच्या बाजूला लावलेला आहे आणि हे जड झालेलं असल्यामुळे आम्ही त्याला खालच्या बाजूला चाकं पण लावलेली आहेत. तुम्ही बसून बघा किती कम्फर्टेबल आहे ते. टायरचा तुम्ही उत्तम सोफा बनवलेला आहे. टायर पेक्षा एखादा माणूस खरंच काम करून खूप टायर्ड होऊन जर आला आणि ह्याच्यावर बसला तर तो फ्रेश होतो. व्हेरी गुड. हे सगळे जे आहेत हे जुने शर्ट आहेत, तर ते पिलो केसेस केलेले आहेत बघा. रीडिंग लाईट केलेला आहे बघा. या इथं दिसतं का तुम्हाला खराब झालेले जे कॅमेरे आहेत, कॅमेऱ्याचं रीडिंग लाईट केलेलं आहे. त्याचबरोबर इथं मुलांना खेळण्यासाठी चेसबोर्ड केलेला आहे. स्प्राईटच्या आणि लिमकाच्या बाटल्या कापून आम्ही त्याचे टॉप फक्त लावलेले आहेत. CD आणि DVD जे असतात ना ते आपण रिसायकल जास्त नाही करू शकत नाही. त्याच्यामुळे मी 3000 CDs वापरून ही खुर्ची तयार केली. हा कीबोर्ड बघा, आता खराब झालेला कीबोर्ड आहे, त्याच्यामध्ये आम्ही घड्याळ केलेला आहे. इथं सुद्धा हा जो आऊल दिसतोय तुम्हाला, हे प्लास्टिकचा 1-1.5 फूट पाईप मिळाला होता, त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते चिकटवलेले आहेत. त्याच प्रकारे ही समय दिसते का तुम्हाला? हे काय? हे बघा ना तुम्ही, अक्रोड आहे. अक्रोड खाऊन टाकलेले अक्रोडचे जे वरचे टर्फला असतात त्याच्यापासून आम्ही समय तयार केलेली. म्हणजे हे कोणी घरी करू शकतो, कोणी करू शकतं ना ह्या गोष्टी. अगदी ते बरोबर. आताचं नवीन सूत्र आहे ना, रिसायकल, रिफ्यूज, रियूज. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे रिफ्यूज. हा अतिशय महत्वाचा आहे. कसं होतं माहिती का सर, की प्लास्टिकमुळे आज पर्यावरणाला खूप इजा पोचत चाललेली आहे. आणि जर प्लास्टिक आता कसं झालं, माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक झालेला आहे. म्हणजे प्लास्टिक शिवाय मला नाही वाटत माणूस जिवंत राहू शकत. बऱ्याचशा वस्तू आपण वापरतो, बरेचसे कृत्रिम अवयव जे केलेले असतात ते प्लास्टिकपासून केलेले असतात. तर मला वाटतं जर अशा पद्धतीचा जर वापर करायचा असेल तर तो पुन्हा पुन्हा वापर करायला पाहिजे. बरोबर. प्लास्टिक टाकून देता कामा नये, प्लास्टिक जाळता कामा नये. प्लास्टिक काय, थर्मोकोल काय, हे निसर्गामध्ये त्याचं विघटन होत नाही. अगदी बरोबर. तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. करेक्ट. काय काय खराब झालेल्या वस्तूतून आपण काय काय करू शकतो ह्याचं बघा. इथं तुटलेले आहे कप आणि बशी, ती एकमेकाला जोडलेली आहे आणि पक्ष्यांसाठी फीडर तयार केलेला आहे. इथं पूर्ण पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल. हा या प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत. आतमध्ये तुम्हाला बघा काळे पाईप दिसतील बरं का, हे प्लास्टिकचे पाईप आहेत. आणखीन ह्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की ह्या बाटल्या
उष्णता धरून ठेवतात बरोबर. आणि त्या पाईपमध्ये जे पाणी आहे ते पाईपमधलं पाणी गरम होतं आणि हे 40 मिनिटामध्ये हे पाणी 40 डिग्री सेंटीग्रेडला जातं. 40 मिनिटामध्ये? 40 मिनिटामध्ये. तुम्ही पाहिजे असेल तर या इथं हात लावून बघा. ओ, चांगलंच गरम आहे पाणी. म्हणजे एकदम गरम. चटका एवढं- बसावं एवढं गरम अगदी पाणी होऊ अगदी शकतं बरोबर आहे. याच्यामध्ये. त्याचबरोबर हे सुद्धा एक गरम पाणी करण्यासाठी तुम्ही रेफ्रिजरेटरची जी मागची जाळी आहे ती सुद्धा वापरू शकता. या इथून तुम्हाला हे गरम पाणी येतं हो, हो. आणि हे पाणी सुद्धा हे सुद्धा म्हणजे सोलर याच्यावरच आहे. सोलरवर, सगळं सोलरवर चालतं बघा. सूर्याच्या उष्णतेने पाणी हे काय? तापलं जातं. मोटरसायकलचा भाग आहे. मोटरसायकलचे जे खराब झालेले जे पार्ट्स असतात की ज्याचा आपल्याला काही वापर करता येत नाही. आता हे 2 सायलेन्सर आहेत, हे शॉक ऑब्झर्वर लावलेले आहेत. पेट्रोलची टाकी आहे आणि त्याचा हेडलाईट Headlight आहे. आहे, हा. तर तुम्हाला पाहिजे त्या डायरेक्शनला ठेवू शकता आणि एक ह्युमन फिगर बसल्यासारखी दिसते बघा तुम्हाला. हे सगळे बांबू वगैरे वापरून त्याची कमान केलेली आहे इथं. खरं तर कमाल केली असं म्हणता येऊ शकतं. सगळे हे ऑइलचे ड्रम आहेत हा, हा. आणि त्याला हे फळ्या लावलेल्या आहेत आणि त्याचं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. कोणाच्याही घरी चांगलं फर्निचर म्हणून शोभून अगदी अगदी दिसेल बरोबर असं आहे. फर्निचर खूप आहे. छान दिसतं. तुम्हाला या कल्पना सुचतात कधी आणि काय करता तुम्ही? काय लगेच नोंदवून ठेवता की काय? रोज सकाळी अभ्यास करतो सर मी. रोज सकाळी जवळपास 2.5 तास मी अभ्यास करत असतो, नोट्स काढत असतो आणि पुण्यावरनं लोणावळ्याला येईपर्यंत जो काही तास सव्वा तासाचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासामध्ये नोट्स काढत असतो, विचार करत असतो, ड्रॉइंग काढतो, स्केचेस करतो तयार. आणि जिथं टेक्निकल अडचण असेल तिथं मग एखाद्या मित्राला विचारतो, त्या विषयातल्या त्या विषयाच्या तज्ञाला, की बाबा मला हा इलेक्ट्रिकचा असा असा पॉईंट करायचा आहे, तर तुला काय वाटतं काही कशा पद्धतीने करायला पाहिजे. कचरा जो गोळा केला जातो त्या कचऱ्यामध्ये थर्मोकोल सुद्धा मिळतं आम्हाला. थर्मोकोल आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हे एकत्र तयार करून अशा पद्धतीचं वॉटरफॉल तयार केलेलं. अरे वा. थर्मोकोलचा जे विघटन व्हायला पाहिजे नैसर्गिक ते होतच नाही म्हणजे होतच नाही. म्हणजे काही शास्त्रज्ञ सांगतात की थर्मोकोलचं विघटन होण्यासाठी 10,000 वर्ष लागतील आणि काही शास्त्रज्ञ अमेरिकेतले असे सांगतात की कधीही याचं विघटन होणार नाही. टायरचं होणार नाही, काचेच्या बाटल्यांचं होणार नाही, थर्मोकोलचं होणार नाही. हे तुम्ही सगळं लाकडाच्या ह्याच्यातून सगळं केलेलं आहे. लहान मुलांसाठी शाळेसाठी आम्ही बॉटल कॅपचे अबॅकस केले. गणित सोडवण्यासाठी त्याला म्हणत मणिगणक असं म्हणतात. मणिगणक. हा हा हा. त्यावरून जास्तीत जास्त वेगाने गणित तुम्ही अगदी सोडवू अगदी शकता. अगदी बरोबर. त्याचबरोबर आम्ही काय केलेलं आहे इथं काही कुकिंग रेंज म्हणजे कमी शक्ती वापरून, कमी गॅस वापरून, कमी लाकूड वापरून, कमी फ्युअल वापरून आपलं कुकिंग आपण कसं करू शकतो. बरोबर. हा आता फेकून दिलेला पत्र्याचा डबा आहे. म्हणजे आपण जे बेक बीन सांगतो नाही का, ते काढून घेतले जातात आणि तो डबा आपण फेकून देतो. आम्ही ते डबे कलेक्ट केलेले आहेत, त्याचे 2-2 तुकडे करतो. त्याला वाती आहेत. आतमध्ये पुठ्ठा टाकलेला आहे. पुठ्ठा असा घट्ट टाईट करून आतमध्ये टाकलेला आहे, ह्याच्यामध्ये टाकतो. हे मेणबत्ती सारखंच काम करतं, पण ह्याची जी म्हणजे ज्योत आहे, फ्लेम आहे, ती 1.5 फुटापर्यंत वर जाते. आणि ह्याला एक स्टँड करून घेतलंय आम्ही आणि हे 2 तास जळतं. 2 तासामध्ये तुम्ही 5 लोकांचा एका वेळेचा स्वयंपाक करू शकता. आलं लक्षात? कमी इंधनामध्ये तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे अन्न शिजवू शकतो आपण. आणि सगळं विजून झाल्यानंतर ह्या गरम झालेल्या वाळूवर तुम्ही स्वतःचा भात करू शकता किंवा दूधही गरम करू शकता. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सजीवांचं होम काय असेल तर पृथ्वी आहे. तुमच्यातला एक तरी माणूस वरती आकाशाकडे बघून मला सांगेल का की हे माझं होम खराब झालं तरी चालेल, मला दुसरं होम आहे? नाही आहे आपल्याकडे. नाही, आपल्याकडे पर्याय हे होम वाचवायलाच पाहिजे. हे जे आहे हे कार्पेंटरचं ड्रिल मशीन आहे खराब झालेलं. हा, ज्याच्यामध्ये आपण ड्रिल बीट टाकतो ती बाजू वरती घेतलेली आहे आणि त्याला आम्ही मिक्सरचं भांड जोडलेलं आहे. बरं का, हे फिरलं की ह्याच्यामध्ये चटणी वगैरे होऊ शकते. हा, हे कोकोनट श्रेडर आहे. म्हणजे तुम्हाला जर खोबऱ्याचा म्हणजे किस वगैरे करायचं असेल तर ती वाटी अशी, नारळाची वाटी अशी धरून तुम्हाला 1 मिनिटामध्ये करू शकता. याला खर्च किती येऊ शकतो? आमच्याकडे पुण्यामध्ये जुना बाजार म्हणतो आम्ही त्याला. जुन्या बाजार, सगळ्या शहरांमध्ये जुना बाजार असतो. जुन्या बाजारामध्ये ह्याची किंमत आहे 100 रुपये. बरोबर. त्याच्यानंतर स्टीलचा डबा आणि हे पुढचं जर तुम्ही जर ह्याचं वापरलं जर घेतलं तर मला नाही वाटत एक 300-300 रुपयात हे सगळं होऊ शकतं. फक्त इच्छा पाहिजे की मला ह्याच्यातून काहीतरी निर्माण करायचं आहे.
हे काय शोपीस बनवलंय तुम्ही शोपीस म्हटलं? बनवला. याच्यामध्ये सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत, टायर आहे, बॉटलच्या कॅप्स लावलेल्या आहेत. हे काय या कसल्या माळा केलेल्या आहे? या सर कारची ट्यूब आहे आणि हे आम्ही मोबाईल ड्रिप इरिगेशन असं नाव दिलंय त्याला. हा म्हणजे तुम्ही गाईच्या किंवा म्हशीच्या गळ्यामध्ये हे अडकू शकता. हा ह्याच्यामध्ये 10 लिटर पाणी बसतं. ह्याला खालच्या बाजूला एक छोटं भोक आहे. हा गाय किंवा म्हैस ज्यावेळेला चरायला कुठेही डोंगरात किंवा कुठेही जंगलात जाते त्यावेळेला ती प्रत्येक ठिकाणी एक एक थेंब थेंब देत 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 ती पुढे पुढे जाते. हा त्याचबरोबर या इकडं आम्ही ॲग्रिकल्चरचे पंप जोडलेले आहेत बघा या इथं. हो 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 ज्या वेळेला तुम्ही पेस्टिसाइड शेतकरी मारतो एखाद्या झाडावर वगैरे त्यावेळेला तो काय करतो, हे अशा प्रकारचा पंप पायाने दाबतो. बरोबर. पायाने दाबला की हे जे पाणी पडतंय ह्याच्यातनं त्याचं औषध बाहेर पडतं आणि तो औषध झाडाला मारत असतो. बरोबर. तर हेच टेक्निक वापरून आम्ही काय केलेलं आहे, एक पायरी तयार केली, त्याला स्प्रिंग जोडलेली आहे. ज्यावेळेला एखादा विद्यार्थी त्याच्यावर उभा राहतो, समजा इकडनं उभा राहिला ओके. बरं का, त्यावेळेला काय होतं बघा, तेवढं पाणी इकडच्या ह्या बाजूला जर तुम्ही पाय दिलात तर तुमच्या लक्षात येईल. आलं का लक्षात? हो. तर इकडचं 20 ml पाणी आणि त्या पंपातलं 20 ml पाणी, 40 मिलीलिटर पाणी पहिल्या मजल्यावर विदाऊट पंप विदाऊट इलेक्ट्रिसिटी पोचू शकतं. कोणाला दोष देण्यात अर्थ नाही की हे वीज देत नाही ते वीज देत नाही. वीज वाचवणं म्हणजेच वीज निर्मिती करणं. आम्ही इथं वीज निर्मिती करतोय. तर या इथं तुम्हाला दिसेल वरती इथं हा जो टावर दिसतोय ना, 20-20 लिटरच्या 3 बाटल्या जोडलेल्या आहेत. हा समोरचा जो पांढरा जो दिसतोय ज्याच्या आतमध्ये जनरेटर ठेवलेला आहे तो उंदराचा पिंजरा आहे. जाहिरातीचे जे फलक लावतात नाही बरोबर. ते लोणावळ्याच्या पावसामध्ये ते बरेचसे असे वाकडे होतात पावसाळ्यात. मग त्याच्यातला एक काढून आम्हाला त्या भंगारवाल्याने दिला आणि त्याच्यावर आम्ही बाटल्या कापून अशी विंडमिल तयार केलेली. आणि ज्या वेळेला विंड नसेल त्यासाठी आम्ही खालच्या बाजूला बघा सोलर पॅनल पण ठेवलेलं आहे. म्हणजे सोलर पॅनल सुद्धा चार्ज करेक्ट. आणि आता ही 6 व्होल्ट इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. अरे वा. 6 व्होल्ट मध्ये गार्डन मधले सगळे लाईट्स मी त्याच्यावर वापरतो. मागच्या वर्षी मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला होता. बरोबर. लोकांना आजही मला वाटतं ह्या वर्षी पण तेवढाच भीषण दुष्काळ आहे. लोकांनाच पाणी नाही प्यायला. त्यामुळे झाडं तर हे फार पुढचं झालंय. म्हणून आम्ही लोकांना याच्यावर एक चांगला उपाय सुचवलेला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या कापून आम्ही कसा वापर केलाय तो बघा. मराठवाड्यातल्या लोकांना एक 10 दिवसातून एकदा तरी आंघोळ करायला पाहिजे. बरोबर आहे. तर आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही आंघोळीचं पाणी गोळा करा. हे आतमध्ये ही 2 लिटरची बाटली कापून ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये ते घाण पाणी आहे. बरोबर. आणि 5 लिटरची बाटली तुम्हाला दिसते का, ही त्याच्यावर टाईट ठेवायची. हे बघा सूर्यप्रकाश पडल्यानंतर काय झालेलं आहे, आतल्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे आणि कंडेन्सेशन झालं की हे ह्याचं पाण्यात रूपांतर होऊन जमिनीत पुन्हा जमिनीत जाणार आहे. त्यामुळे इथल्या झाडाला हे पाणी मिळत राहते. ज्याला हे जीवन आहे, संस्कृतमध्ये पाण्याला जीवन हा शब्द आहे. आणि आपलं जीवन जे आहे ते त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे हे जीवन आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याचं अगदी काटेकोरपणे आपल्याला त्यामुळेच असेल तुम्ही म्हणजे उत्तरा पर्यावरण शाळेमधून जेव्हा विद्यार्थी येतात तुम्ही विद्यार्थ्यांना त्यासाठी शिकवायची मोहीम सुरू केलेली आहे. त्याचबरोबर इकडे सुद्धा आम्ही एक छोटा प्रयोग केलेला आहे एका शाळेसाठी. तर त्या शाळेसाठी आम्ही ही काच लावलेली आहे 1 मीटर बाय 1 मीटरची. त्याला एका बाजूला उतार दिलेला आहे. ह्याच्या आतमध्ये जे पाणी दिसतंय हे पाणी समुद्राचं पाणी आहे, खारं पाणी आहे. आणि हे पाणी, ह्या पाण्यावर सुद्धा बघा सूर्यकिरण पडली की बाष्पीभवन झालेलं आहे, पाण्यात रूपांतर होऊन ह्या कॅनल मध्ये येणार आहे. आणि 8 तासामध्ये सूर्यप्रकाश पडल्यानंतर 8 किंवा 10 तासामध्ये तुम्हाला दररोज 5 लिटर पाणी एवढ्याशा जागेतून पोटेबल पाणी, ज्याला आपण पिण्याचं ज्याला आपण डिस्टिल वॉटर म्हणतो, डिस्टिल वॉटर ह्याच्यातनं मिळणार आहे. तुम्ही आता वेगवेगळ्या माध्यमातून हे काम करतात. तर आता राष्ट्रीय पातळीवर कचरा जो वाढत चाललेला आहे तो कसा आपण रोखू शकतो? स्वच्छ भारत वगैरे अभियान खूप छान कन्सेप्ट आहे. लोक काय करतात, स्वच्छता करायला लागले, प्रत्येक गाव स्वच्छ व्हायला लागले हळूहळू. आणि स्वच्छता झाल्यानंतर तो सगळा कचरा परत एका ठिकाणी कुठेतरी डंप करताय. तुम्ही जो काही गोळा केलेला कचरा आहे तो गोळा केलेल्या कचऱ्यांचा पुनर्वापर करा. त्यासाठी या शाळेचा उपयोग आहे. तुम्ही आता हे जे प्रयोग करता आहात हे प्रयोग आता नवीन मुलांची काय रिॲक्शन असते जेव्हा सुटकेस आहे त्या सुटकेसचा खुर्ची तो बघतो त्यावेळेस त्याला काय वाटतं? नवीन नाही, त्याला एकदम लक्षात येतं, अरे बापरे माझ्या घरी पण जुनी सुटकेस पडलेली आहे. तुमच्या लक्षात आलं का? बरोबर. माझ्या घरी पण भाजी ठेवायचा क्रेट तुटलेला पडलेला आहे बरं का, एखादी ब्रीफकेस पडलेली आहे
एखाद्या जुन्या गाडीचे टायर पडलेले आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला रॉकिंग चेअर होऊ शकते. तर अशा पद्धतीचे जर प्रत्येक विद्यार्थ्याने जर ठरवलं की माझ्याकडं असलेल्या स्क्रॅप मध्येच मी अशा पद्धतीचं फर्निचर करू शकेल, त्यामुळे आम्ही सांगितलेलं कॅन तुम्ही वापरू शकता, फेकून दिलेली मडकी वापरू शकता, मिनरल वॉटरच्या बाटल्या वापरू शकता, बिअरच्या बाटल्या वापरू शकता, ह्यांच्या भिंती तयार होतात. कचरा वाढीचं जे प्रमाण आपल्याला इथे झालेलं पाहायला मिळतं, तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अधिक जर आपण सजग झालो तर आपण हा कचरा त्याचा पुनर्वापर करून त्याच्या माध्यमातून नवीन गोष्टी तयार करून आपण कचरा कमी करू शकतो आणि त्याच्या जोडीला खर्च सुद्धा वाचवू शकतो. तर आपल्या सगळ्यांचं सजीवांचं होम काय असेल तर पृथ्वी आहे. बरोबर. तुमच्यातला एक तरी माणूस वरती आकाशाकडे बघून मला सांगेल का की हे माझं होम खराब झालं तरी चालेल, मला दुसरं होम नाही आहे आपल्याकडे? नाही, आपल्याकडे पर्याय हे नाही. होम वाचवायलाच पाहिजे. आणि हे होम वाचवायचं आज जर सगळ्यांनी ठरवलं तरच मला वाटतं आज जो काही आपण कार्यक्रम घेतलेला आहे एकला चलो रे, तर त्याचं यशच त्याच्यात बरोबर असेल आहे. असं मिलन मला तरी कुमारजी, वाटतं. तुम्ही या म्हणजे हे आपलं होम म्हणजे पृथ्वी हे आपलं घर आहे. ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर हे विश्वची माझी घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना सर्वही चराचर आपणची झाला. तुम्ही जसं हे आपलं जे होम आहे ते टिकवण्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करण्याची तयारी दर्शवली. तुमचा जो एकला चलो रेचा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या माध्यमातून तुम्ही जे लोकप्रबोधन करता ते लोकप्रबोधन अधिक वाढेल आणि आपली पृथ्वी, आपली भूमी, आपलं होम अधिक सुंदर, समृद्ध आणि अधिक चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीच्या आपल्याला हातात सोपवता येईल एवढीच आशा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया. तुमच्या पुढील कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.